जेव्हा टिकटॉक होता ना, तरी पण या महाराष्ट्रामध्ये एक ना हिरा होता इंस्टाग्रामचा. 600K त्याचे तेव्हा फॉलोअर्स होते. कधी? टिकटॉक जेव्हा टिकटॉक होता तरी पण त्याच्या इंस्टाग्रामला 600K फॉलोअर्स आहे. 6 लाख. विचार करा. तुम्हाला माहिती असेल, म्हणजे त्याला माझ्या बारक्या भावासारखा समजतो. नोबिता म्हणून आहे. एकदम गरीब घरातला पोरगा. आज त्याच्या आयुष्यात जे पण काय आहे ना, या कानिफनाथांच्यामुळे. हा. जेव्हा माझी त्याची भेट झाली ना, लाजत होता बिचारा घरी न्यायला. तो माझा क्लासमेट आहे. हा, त्याला विचारा तुषार भाऊजी तुझी भेट कशी झाली. त्याचा बिचाराचा आयडी गायब झाला इंस्टाग्रामचा 600Kचा. तर अविनाश मरकट म्हणून पोरगा आहे. मग त्याने सांगितलं, मी मडीला रामोशीला जायचो, मडीला माझ्या. मग त्याने सांगितलं, भाऊ असा असा एक मुलगा आहे, गरीब घराचा आहे, दुःखात आहे. बोलो काय झालं? बोलतो भाऊ त्याचं आयडी गेलाय. बोलो आयडी म्हणजे कसला? बोलतो त्याच्या इंस्टाग्रामला ना 600K फॉलोअर. बोललो इंस्टाग्रामला 600K आहेत? बोलतो हा. बोलतो दाखव. मग त्यांनी त्याच्या ठीक आहे बोललो, भेटू आपण त्याला. मग आम्ही मायंबाला भेटलो, त्याची चर्चा केली. ठीक आहे, काही चिंता नको करू, जे तुझं नव्हतं ते गेलंय. तुझा हुनर तर नाही गेला ना. बरोबर. तुझ्याकडे ती ताकद आहे का तू परत तेच 600K तयार करू शकशील ना. नको भाऊ, मेहनत केलेली त्याच्यावर आपलं घराचं XYZ. मी बोलतो तिथं माझं काय ना काय चालू असतं. बोलतो ठीक आहे, काही चिंता नको करू. बोलतो चला आपण जाऊ. मग त्याला तिथं दर्शन घेतलं, मग मडीला दर्शन घेतलं, मग आम्ही जेवण केलं आणि मग घरी जायचा वेळ निघाली. मी बोललो मी जातो. बोललो एखादा माणूस काय बोलतो, भाऊ नाही घरी जात आहे ना, तुम्ही माझ्या घरी चला 2 मिनिटं तरी माझ्या घरात. बोललो हा लाजतोय का मला घरात बोलवताना? त्याला बोललो मला तुझ्या घरी यायचंय. बोललो जाता बोललो तुला मम्मी पप्पांना भेटून मी जातो. बोललो तू बोलतो देवराई जातो. बोललो देवराईवर तर आपण घरी निघतो. बोललो मी 2 मिनिटं आपण घरी जाऊ. भाऊ आई मामाकडे असेल किंवा मग पप्पा कामावर गेले असेल. बोललो काय मला तुझ्या घरी यायचंय ना. झालो घरी जाऊ. बोललो काही चिंता नको. चल बोलतो ठीक आहे. त्यांनी पण मग तो लाजत होता मला त्याच्या घरी न्यायला. मग त्याच्या घरी गेलो, मी घर बघितलं. आम्ही बसलो बाहेर. अरे बोललो तू हे तुझं घर आहे म्हणून तू लाजत होता ना बोललो घरी आणायला मला. तर त्या डोळ्यात थोडंसं अश्रू आले, असं लपवले त्यांनी. नाही 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 बाबा असं काय नाही. बोललो काही चिंता नको करू. बोललो सगळं व्यवस्थित. बोललो काही चिंता करू नको. बोललो तुझी आयडी पण येईल. हे घर काय आहे, घर परत नवीन बनून जाईल. बोललो तुझं काय, तुझ्या मनातले स्वप्न पूर्ण होतील. कुठे काय चिंता करतो, तुझा हुनर आहे ना तुझ्यामध्ये. काय माहित काय भगवंतानी मला जे बडेबाबांची इथं मच्छिंद्रनाथांची इथं मला बडेबाबांची इथून मला शाल दिली होती आणि मच्छिंद्रनाथांची इथून मला नारळ दिलेला. माझ्या काय मनात आलं काय माहित. म्हणून जाऊ दे, हा श्रीफळ ना मच्छिंद्रनाथ हे याला देऊन टाकू. तेच मी घेतलं. बाबांना बोललो बाबा बिचाराच्या घरावर तुमचं श्रीफळ तुमची शाल देतोय, त्याचा उद्धार होते बिचाराचा. मग ते मी त्या बिचाराकडे भक्तिभावाने लावलं. नाथांना विनवणी केली तर बोललो याच्या आयुष्याचं कल्याण होते, बिचाराचा मेहनती पोरगा आहे.